आज आपण भारतीय संस्कृती मागील विज्ञानाचा विचार करणार आहोत। ही संस्कृती वर्षानुवर्ष टिकून आहे। तिच्या मागे काहीतरी लॉजिक कारणं नक्कीच आहेत। चला तिच्या विज्ञानाचा शोध घेऊया। नमस्कार, मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते। आपली संस्कृती अनुभव संपन्न आणि विज्ञाननिष्ठ आहे। तिला कमी लेखण्याऐवजी तिच्यातील ज्ञानाचा योग्य वापर करणं महत्त्वाचं आहे। आपली संस्कृती हजारो वर्षापासून अस्तित्व टिकवून आहे। अनेक महामार्या आणि संकट झेलून अनुभव संपन्न झाली। आमचीच संस्कृती किती विज्ञाननिष्ठ आहे याचा ढोल बडवायचा यात उद्देश अजिबात नाही। हे केवळ अनुभवातून शिकणं आणि कॉमन सेन्सचा भाग आहे। अंत्यसंस्कारानंतर किंवा केश कर्तनावरून आल्यावर अंघोळ न करता कोणालाही शिवायची परवानगी का नसायची? याचं कारण म्हणजे इन्फेक्शनचा धोका। मृतदेह किंवा केसांमधून जंतू पसरू शकतात, म्हणूनच स्वच्छता ही आपली प्राथमिकता असते। घराच्या बाहेर चप्पल काढायची पद्धत आहे। आपण चप्पल सोबत बाहेरचे घाण जंतू आणि इन्फेक्शन्स घरात घेऊन येऊ नये। शास्त्रीय दृष्टिकोन स्पष्ट आहे। स्वच्छता आरोग्यासाठी महत्त्वाची। घरात मृत्यू झाल्यावर 12 दिवस बाहेर जाण्याची परवानगी नसते। यालाच आपण होम क्वारंटाईन म्हणू शकतो। मृत शरीर आजारांचं घर असतं, ते इतरांपर्यंत पोहोचू नये म्हणून हा नियम। बाळंतपणात बाळ आणि आईला एका खोलीत ठेवायची प्रथा होती। नवजात बाळाची इम्युनिटी खूपच कमी असते। कडुलिंबाच्या तोरणानं जीवाणूंना दूर ठेवलं जाईल। आता आपणही वेगवेगळ्या व्हायरस पासून वाचण्यासाठी हेच करतो। मैताच्या घरात 12 दिवस अन्न शिजवायचं नाही असं म्हटलं जातं। ग्रामीण भागात आजही परंपरा आहे। तेथे सगळे सोयरे आळीपाळीने जेवण खायला घालतात। मग 12 दिवसांनी घराची साफसफाई केली जाते, कारण मृत व्यक्तीमुळे घरातील जंतू वाढू नयेत हे त्यामागचं कारण आहे। भारतीय पद्धतीनं शौचास बसल्यावर आतड्यांचा पूर्ण निचरा होतो, तसेच टॉयलेट पेपर शिवाय स्वच्छता होते, त्यामुळे पर्यावरणही वाचते। पाश्चात्य कमोडच्या सीटवरच्या लाखो विषाणूंचा डायरेक्ट शरीराला संपर्क होतो, तसा भारतीय पद्धतीत होत नाही। आपली पद्धत अधिक आरोग्यदायी आणि इको फ्रेंडली आहे। हळदीचा उपयोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होतो। लग्नाआधीचा हळदीचा कार्यक्रमही याच कारणानं केला जातो। आता वेस्टर्न जगही हळदीचे फायदे मान्य करत आहे। टर्मरिक लॅटे हाच त्याचा पुरावा। घरात उदबत्ती कापूर जाळल्यानं हवेत जंतू नष्ट होतात। धूप फिरवल्यानं वातावरण शुद्ध राहतं। विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ही पद्धतही महत्त्वाची ठरते। ऐन थंडीच्या मोसमात व्हायरल इन्फेक्शनच्या काळात होळी साजरी केली जाते। होळीची ज्वाळा हवेतील जंतू कमी करण्याचे कार्य करते। हा सण देखील आपल्या आरोग्याशी थेट जोडलेला आहे। आपल्याकडे मृतदेह दहनाची प्रथा आहे। दहनाने इन्फेक्शन पसरत नाही। अनेक देश आता हीच पद्धत स्वीकारत आहेत। भारतात आपण प्राण्यात पण देव पाहतो। झाडांमध्ये, दगडांमध्ये, नद्यांमध्ये, पर्वतांमध्येही। आम्हाला जगाने इको फ्रेंडली व्हा हे शिकवणं म्हणजे मोठा विनोद आहे। आम्ही कुत्र्यात पण देव पाहतो। तिकडे चीनच्या युलिन फेस्टिवल मध्ये कुत्र्यांना भाजून खातात। एकाही व्हायरसचा जन्म भारतातून झाला आहे असं ऐकवत का नाही? कारण आम्ही इकडे वटवाघळू, उंदीर, मांजर, कुत्री, ऑक्टोपस, साप, रानकिडे, अळ्या, झुरळ असे काहीही बेछूट खात नाही। उठसूट हात मिळवणे, मुके घेऊन अभिवादन करणे असे प्रकार आपल्याकडे नसून हात जोडून नमस्कार करायची पद्धत आहे। हात मिळवण्याऐवजी हात जोडून नमस्कार करणं ही जंतूपासून वाचवण्याची पद्धत आहे। हे आपल्या संस्कृतीचे विज्ञाननिष्ठ वैशिष्ट्य आहे। आपली संस्कृती हजारो वर्षापासून अस्तित्व टिकवून आहे। अनेक महामार्या आणि संकट झेलून अनुभव संपन्न झालीये। आमचीच संस्कृती किती विज्ञाननिष्ठ आहे याचा ढोल बडवायचा यात उद्देश अजिबात नाही। हे केवळ अनुभवातून शिकणं आणि कॉमन सेन्सचा भाग आहे। चला आपल्या परंपराचा अभिमान बाळगूया आणि त्यामागील विज्ञान समजून घेऊया। धन्यवाद।